तर पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांचा आणखी एक नवीन कारनामा समोर आलेला आहे। व्हिडिओ त्यांचा व्हायरल झालेला आहे। ही जय महाराष्ट्राच्या हाती लागलेली आहे क्लिप आणि या घोटाळ्यातून सुटकेसाठी लाचेची ऑफर सुद्धा त्यांनी दिलं असल्याचं यात समोर आलेलं आहे। मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी जय महाराष्ट्र करत नाही। सध्याच्या चर्चित प्रकरणाची दखल घेण्याच्या हेतूने आम्ही हा तपशील तुमच्या समोर आणतोय। तर या प्रकरणी जालिंदर सुपेकर यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। काय बोलणं चालू आहे का साहेब? मीटिंग नाही संपली अजून? ते मीटिंग चालू आहे साहेबांची आज। मी बोललोय त्यांना, थांब म्हटलं मला। नाही त्याच्यात माझं नाव कशाला टाकता तुम्ही कारण नसताना? तुमचं माझा नावाचं काही संबंध आहे त्याच्यात? ऐका ना, मी साहेबांना बोललो नाही अजून काय, म्हणजे फक्त सांगितलं असा असा फोन आला होता म्हणून साहेबांनी मला एक 5 मिनिट थांबायला सांगितले। अरे पण कसं आहे, सुपेकरांच्या हातात काहीच नाही ना, विनाकारण आमचं नाव कशाला हे करतात तिथे? हां बरोबर आहे साहेब, हे सगळं मला कळतं, पण साहेबांना मी काय सांगणार असा विषय ना। अरे पण ते निवेदन तेच बनवताना त्याच वेळेस तुम्ही सांगायला पाहिजे ना यांचं नाव नाही का? मी बोलतो साहेबांना, तुम्हाला फोन जोडून देतो फार तर। नाही निवेदन म्हणजे लेखी आहे का तोंडी आहे सगळं? लेखी तोंडी सगळंच आहे। हा मग त्यात माझं नाव कट कसं करणार तुम्ही आता निवेदनामध्ये? निवेदनमध्ये मी सांगतो साहेबांना, तुम्ही बोला साहेबांना माझं नाव काढा म्हणून, कट मारतील। तुम्ही ते निवेदन कट दुसरं तयार करा ना, माझं नाव घेऊ नका। हा साहेबांचा आणि त्याचा विषय आहे ना ते. बरोबर आहे, पण मी त्यांना बोलतो साहेबांना। ते एक काम करा त्याच्यामध्ये, मग ते त्याच्यामध्ये पुढे साहेबांनी माझं नाव नका, माझं गुण नसतं त्याच्यात. तुम्हाला पण आम्हाला काय माहिती फायदा आहे, होईल साहेब सांगा? फायदा करणार की तुम्हाला बोललो ना काल मी, फायदा करून देणार ना 100%। ठीक, मी बोलतो सरांना साहेब, बोलवतो शेट्टी साहेबांना। हा ठीक बोलतो। आहे। ओके सर।